तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 9th अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत, दॅट इज पॉलिनॉमियल्स. तर व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल? पॉलिनॉमियल म्हणजे काय? अ पॉलिनॉमियल इज अ मॅथ एक्सप्रेशन. पॉलिनॉमियल इज अ मॅथ एक्सप्रेशन हॅव्हिंग व्हेरिएबल एक्सप्रेशन्स अँड एक्सपोनंट्स. म्हणजे ज्यामध्ये सपोज 2x plus 4 is a polynomial having x as a variable, 2 and 4 are the constant. म्हणजे पॉलिनॉमियल म्हणजे काय की ज्यामध्ये काहीतरी व्हेरिएबल आहे, काहीतरी कॉन्स्टंट आहे, अशाला आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल्स म्हणतो. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल बेसिक बघूया की टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. सो टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये फर्स्ट, depending upon number of terms, it is divided into how many parts? First, monomial. Monomial means what? Having only one term, that is for example 2x. 2x is only one term, so this type of polynomial is called as monomial. So त्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला डिग्रीशी घेण्यात येणार आहे. डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. म्हणजे त्या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर किती आहे? इथे किती आहे? हायेस्ट पॉवर 1 आहे. पण आपल्याला नंबर ऑफ टर्म्स या टाइप्स क्लासिफिकेशन मध्ये डिग्रीशी आपल्याला काय घेणं नाही का? नाही, आपल्याला फक्त टर्मची घेणं नाही. एक टर्म असेल तर मोनोमियल, दोन टर्म असतील तर बायनॉमियल, तीन टर्म असतील, दोन टर्म म्हणजे कोणतं? सपोज 4x plus 3 किती झाले? मग 1 2 दोन टर्म झाले, त्याला आपण बायनॉमियल म्हणतो. तीन असतील तर ट्रायनॉमियल आणि चार असतील तर पॉलिनॉमियल. सो दिस इज टाइप ऑफ पॉलिनॉमियल्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ टर्म्स. सो डिपेंडिंग अपॉन डिग्री, त्या पॉलिनॉमियलची डिग्री काय आहे त्याच्यावरून त्याचे टाइप्स पडतात. तर फर्स्ट आहे, जर ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल त्याला म्हणतो आपण लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणतो? लिनियर. फॉर एक्झाम्पल सपोज यामध्ये नंबर ऑफ टर्मची काही घेणं नाही, कितीही टर्म्स, 2 असो, 4 असो, 10 असो, फक्त त्याचा पॉवर किती असला पाहिजे, डिग्री किती असली पाहिजे? 1. सो फॉर एक्झाम्पल सपोज 3x. सो x चा हायेस्ट पॉवर किती आहे? 1 आहे. त्याला आपण काय म्हणतो? लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. काय म्हणतो? लिनियर. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल? तर नावातच आहे, ज्या एक्सप्रेशनची किंवा ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते, म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल 2 असतो, त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल 2x² plus 4x plus 3. So this is quadratic polynomial because highest power of that polynomial is 2, therefore it is quadratic polynomial. And third one is having degree 3, that is cubic. म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? 3 आहे, त्याला आपण काय म्हणतो? क्यूबिक. फॉर एक्झाम्पल सपोज 3x³ plus 2x² plus 4. त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर किती आहे? 3 आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? क्यूबिक म्हणतो. म्हणजे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियलचे दोन टाइप्स आहेत, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ टर्म्स, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल, मोर दॅन 3 टर्म्स. अँड डिपेंडिंग अपॉन डिग्री, लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक. तर मग एखाद्या पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये की पॉलिनॉमियल आहे का नाही कसं ओळखायचं? की एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये जर त्याचा एक्सपोनंट किंवा पॉवर जर होल नंबर नसेल तर त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणत नाही. जसं की आता प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये फर्स्ट काय आहे? y plus 1/y हा पॉलिनॉमियल आहे का? तर बघा, आपण हे आधी सिम्प्लिफाय करू. y कॉमन काढलं, y ला y लिहिलं. आता काय नसतं म्हणजे पॉवर 1 असतो y चा. जर आपण डिनॉमिनेटर मधला पॉवर वर घेऊन गेलो काय होतो? निगेटिव्ह होतो. मग मला सांगा -1 हा होल नंबर आहे का? तर नाही. तो होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0, 1 2 3 डॉट डॉट डॉट. दीज आर द सेट ऑफ होल नंबर्स. त्यामुळे इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे?
की सिम्पली आपल्याला सांगायचं की पॉलिनॉमियल आहे का नाही. जर पॉवर निगेटिव्ह असेल तर नाही, पॉवर पॉझिटिव्ह असेल तर पॉलिनॉमियल आहे, जे डिनॉमिनेटर मध्ये नसलं पाहिजे. तर इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस सेट 3.1 फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्ही इझिली सांगू शकता की पॉलिनॉमियल आहे का नाही. आता आपण डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल बघू. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय. समजा अशी पॉलिनॉमियल दिली आहे की ज्या पॉलिनॉमियल मध्ये बघा एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. तर या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे. काही नाही म्हणजे पॉवर 1 असतो, ह्याचा 1 आहे, ह्याचा 2 आहे, ह्याचा 3 आहे. हायेस्ट पॉवर किती आहे. 3 आहे. त्याची काय येईल मग डिग्री 3. सोपं आहे. त्यानंतर आणखी ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे कसे येऊ शकतात. असं विचारतात की कोइफिशियंट. आता नेक्स्ट एक आहे कोइफिशियंट. कोइफिशियंट म्हणजे काय. कोइफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल मीन्स न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल. समजा मी विचारलं तुम्हाला x चा कोइफिशियंट किती आहे, तर 2. मी विचारलं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे, काही नसतं म्हणजे 1 असतो, तर त्याचा कोइफिशियंट किती येईल 1. म्हणजे समजा इथं जर समजा असं असतं -4x³ तर मी तुम्हाला विचारलं की एक्स क्यूबचा कोइफिशियंट किती आहे, तर तुम्ही काय लिहिसाल -4 इज द कोइफिशियंट ऑफ x³. समजलं. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल, त्याला आपण काय म्हणतो कोइफिशियंट म्हणतो. तर पहिला दुसरा क्वेश्चन असाच आहे की पहिला तर आहे पॉलिनॉमियल आहे का नाही, आणि दुसरा आहे डिग्री. काय डिग्री. त्यानंतर मग डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म ऑन पॉलिनॉमियल्स आहे. दॅट इज जसं आपण फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करतो, सिमिलरली आपल्याला काय करायचे पॉलिनॉमियल्स म्हणजे मध्ये पण जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत त्याचे काय करायचे आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायचे. तर मग ऍडिशन मध्ये काय असेल, मग जे लाईक टर्म दिसतात त्याचे ऍडिशन करायचे. समजा ही एक आहे पॉलिनॉमियल आणि दुसरी एक दिली 4x² प्लस 7x मायनस 4. तर आपल्याला काय म्हणलंय ऍड दिस टू पॉलिनॉमियल. तर काय करायचं मग सिंपल सेमीकोलन काढायचा प्लस द्यायचं, दोन पॉलिनॉमियलचे ऍडिशन करायचे. आता बघायचं यामध्ये लाईक टर्म्स कोणते आहेत. x² हे लाईक टर्म्स झाले हॅव्हिंग पॉवर सेम. सो लाईक टर्म्स जवळजवळ घ्यायचे 3x² प्लस 4x² प्लस 4x ला 4x सोबत लाईक टर्म कोणता आहे 7x जवळजवळ घ्यायचं. आणि ऍडिशन मध्ये साइन चेंज होणार नाही, पण जेव्हा आपण सबट्रॅक्शन करू त्यावेळेस साइन चेंज होईल. +4 लिहिलं, मग हे काय करायला लागेल -4. मग पॉवर सेम असेल किंवा लाईक टर्म असेल तर काय होते कोएफिशियंटचे ऍडिशन. सो 3 + 4 7x², 11x, 4 मधून 4 गेले 0. सो दिस इज ऍडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल. आता मी एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन घेत नाही, जनरली तुम्हाला क्वेश्चन सांगत आहे की तुम्ही हे समजल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन स्वतः सोडू शकता. तर काय करायचं सबट्रॅक्ट. काय म्हणले सबट्रॅक्ट. काय सबट्रॅक्ट करायचं. समजा 3x + 4 फ्रॉम 7x + 8 असं म्हणलंय. आता काही जण काय करतील मग 3x + 4 लिहितील, मायनस करतील आणि 7x + 8 लिहितील. तर हे चुकीचं आहे, कारण सबट्रॅक्ट करा म्हणलंय पण कशामधून म्हणलंय फ्रॉम ह्याच्यामधून म्हणलंय. जे फ्रॉम म्हणलंय ते आधी लिहायला पाहिजे वर्ड्स प्रमाणे. म्हणजे सबट्रॅक्शन करायचंय पण 7x + 8 आधी आलं पाहिजे. फ्रॉम म्हणले म्हणून हे आधी येईल, मग नंतर येईल मायनस. काय सबट्रॅक्ट करायचंय 3x + 4. मग यामध्ये आधी आपल्याला काय करावं लागेल ब्रॅकेट सोडून घ्यावं लागेल 7x + 8. आता काय नसतं म्हणजे प्लस असते, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, 4 ला 4. म्हणजे आपण काय केलं मायनसनी ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं. मग लाईक टर्म्स कोणते आहेत 7x - 3x + 8 - 4. 7x मधून 3x गेले 4x आणि 8 मधून 4 गेले 4. सो दिस इज सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स. जसं आपण ऍडिशन ऑफ पॉलिनॉमियल्स केले तसंच सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स. त्यानंतर मग नेक्स्ट बघूया मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. आता मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल वेगवेगळं आहे. मोनोमियल बाय बायनोमियल्स म्हणजे कसं 3x + 4x + 8.
म्हणजे दिस इज मोनोमियल, एक टर्म आहे म्हणजे मोनोमियल, ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो मोनोमियल बाय बायनोमियल. आता 3x ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे दोघांचं पण आहे. 3x ने 4x ला बी मल्टिप्लाय करायचं, 3x ने 8 ला बी मल्टिप्लाय करायचं. सो 3 4 जा 12, x काय येईल एक्स स्क्वेअर. म्हणजे आधी काय करायचं, नंबरची मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर व्हेरिएबलची मल्टिप्लिकेशन प्लस. आता 3 8 जा 24x ॲज इट इज. दिस इज मल्टिप्लिकेशन बाय मोनोमियल बाय बायनॉमियल. सिमिलरली बायनॉमियल बाय बायनॉमियल येईल करता बघा, 3x प्लस 4 आणि 5x minus 8. So these two brackets. So this is binomial and this is binomial. So this is multiplication of binomial by binomial, two terms. तर कसं करायचं, सोपं आहे. काय करायचं, फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहायचं, सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज. त्यानंतर उरलं काय, +4 उरलं फर्स्ट ब्रॅकेट मधलं, +4 ॲज इट इज. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट जसं तसं लिहायचं. म्हणजे काय करायचं, फर्स्ट ब्रॅकेट मला टर्म लिहायचा, सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज, उरलं काय +4 सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज. मग जसं आपण मोनोमियल बाय बायनोमियल असंच 2 वेळेस करायचं, मोनोमियल बाय बायनोमियल. सोपं आहे. 3 5 जा 15x x स्क्वेअर, 3 8 जा 24x प्लस, आता इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, प्लस येणार आहे. 5 4 जा 20x आणि प्लस इंटू मायनस 8 4 जा 32. सो लाईक टर्म्स आहेत 15x स्क्वेअर. आता 24 मधून 20 गेले, किती राहिले, -4x आणि -32 ॲज इट इज. सो दिस इज बायनॉमियल बाय बायनॉमियल, दिस इज मोनोमियल बाय बायनॉमियल. ट्रायनॉमियल बी असू शकतात, ट्रायनॉमियल बी असंच येईल, नो प्रॉब्लेम. आता सर्वात महत्वाचा आहे की ज्यांना त्याच्यामध्ये डाऊट येतो तो आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. जसं आपण नॉर्मल डिव्हिजन करतो नंबर, तसंच डिव्हिजन करायचं आपल्याला. समजा एक क्वेश्चन आहे, पण यामध्ये महत्वाचं काय राहिलं, आपलं एक पॉइंट राहिलाय, एक आहे स्टँडर्ड फॉर्म आणि एक आहे कोएफिशिएंट फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, समजा आपल्याला एक पॉलिनॉमियल दिले आणि त्या पॉलिनॉमियलला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे. समजा असा आहे x4 -3x + 4, ही आहे पॉलिनॉमियल. या पॉलिनॉमियलला आपल्याला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म पण लिहायचा आणि कोएफिशिएंट फॉर्म पण लिहायचा. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, की जो पॉवर मिसिंग आहे तो पॉवर काय करायचं, 0च्या टर्म्स मध्ये लिहायचा. म्हणजे कसं, x⁴ आहे पण थर्ड पॉवर नाहीये, तर काय करायचं, त्याला 0x⁴ लिहायचं. म्हणजे एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 काय, तर 0च येत आहे, फक्त आपण उगवलीत आहे. त्यानंतर x² आहे का, नाहीये, मग 0x⁴ एक्सचा पॉवर आहे का, आहे. सो -3x + 4. सो ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म. फोर्थ पॉवर, थर्ड पॉवर, सेकंड, फर्स्ट पॉवर आणि कॉन्स्टंट. मग याच पॉलिनॉमियलचा आपल्याला जर कोएफिशिएंट फॉर्म लिहायचा असेल तर x4 चा कोएफिशिएंट काय आहे, काय नसते, म्हणजे 1 असतो, कॉमा ह्याचा कोएफिशिएंट किती आहे, 0, ह्याचा 0, ह्याचा 3 नाहीये, -3, त्याच्या साइन सहित लिहायचं. कोएफिशिएंट म्हणजे त्याच्या साइन सहित लिहायचं, -3 आणि इथं काय उरेल 4. सो दिस इज कोएफिशिएंट फॉर्म आणि स्टँडर्ड फॉर्म. तर डिव्हिजन मध्ये आपला स्टँडर्ड फॉर्म लागणार होता म्हणून मी सांगितलो. आता लास्ट बघूया आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. आता बघू आपण काय करू, x -4 आहे आणि डिवाइड करू x⁴ 4 प्लस 4x³ -8x² प्लस 12x प्लस 24. तर हे पॉलिनॉमियल आहे, त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला बायनॉमियलने. तर बघा, आता आपण नॉर्मल कसं डिव्हिजन तसंच करायचं, फक्त इथे पॉलिनॉमियल आहे. जसं आपण नंबरची डिव्हिजन करतो त्या फॉर्मॅट मध्ये करायचं. काय करायचं आपल्याला, x4 ला डिवाइड करायचं, कशाने, x ने. डिवाइड केल्यावर काय होईल, एक पॉवर कमी होईल, डिवाइड मध्ये आहे ना, लॉग ऑफ एक्सपोनेंट मध्ये जर
बेस सेम असेल आणि डिव्हिजन असेल तर पॉवरची काय होते सबट्रॅक्शन. 4 मधून 1 गेला 3 राहिले म्हणजे किती आला कोशंट एक्स टू द पॉवर 3. मग काय करायचं एक्स टू द पॉवर 3 नी कशाला मल्टिप्लाय करायचा डिवायझरला एक्स मायनस 4 ला काय येते मग एक्स क्यूब इंटू एक्स एक्स टू द पॉवर 4 मायनस 4 इंटू एक्स क्यूब 4 एक्स क्यूब. म्हणजे हा काय लिहायचं कुठे लिहायचं इथं एक्स क्यूब एक्स 4 मायनस 4 एक्स क्यूब. साइन चेंज करायचं कारण सबट्रॅक्शन मध्ये आपण काय करतो साइन चेंज करतो ना. सबट्रॅक्शन मध्ये काय होत असते साइन चेंज. नॉर्मल डिव्हिजन मध्ये पण असंच करतो. आता 4 प्लस 4 चेंज झालेली साइन घ्यायचं. काय झाली तर साइन चेंज करतात किंवा ह्या साइन घेतात त्यामुळे चुकते. एक ही साइन चुकलं डिव्हिजन मध्ये तर पूर्ण आन्सर चुकते. तर 4 प्लस 4 8 एक्स क्यूब. आता प्रत्येक वेळेस आपण एक नंबर खाली घेतो डिव्हिजन मध्ये इथं पण घेऊ. मग आता कशाने डिवाइड करायचंय 8x क्यूबला डिवाइड करायचं आहे कशाने x नी. एक पॉवर कमी होईल म्हणजे काय येईल 8x स्क्वेअर. इथं जे साइन आहे ते घ्यायचं प्लस. मग 8x स्क्वेअर ह्याला मल्टिप्लाय केलं 8x स्क्वेअर इंटू एक्स 8x क्यूब प्लस इंटू मायनस मायनस 8 4 जा 32x स्क्वेअर. साइन चेंज कॅन्सल. 32 मधून 8 गेले किती राहिले 24 एक्स स्क्वेअर वरून काय घ्यावं लागेल प्लस 12x. कारण प्रत्येक वेळेस आपण काय करतो डिव्हिजन मध्ये पण एक नंबर खाली घेत असतो बरोबर आहे. मग आता कशाने डिवाइड करायचं 24 एक्स स्क्वेअरला कशाने डिवाइड करायचंय एक्स नी. एक्स एक्स कॅन्सल होईल उरेल काय 24x काय येईल कोशंट येईल. 24x ने मल्टिप्लाय केलं 24x इंटू एक्स 24x स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस 4 चौक 16 1 4 दूने 8 1 9 एक्स ला एक्स मायनस प्लस कॅन्सल. तर किती 94 प्लस हे किती 108x प्लस 24. आता मग काय होईल एक्स एक्स कॅन्सल होईल मग काय लिहिते एक्स 108 येईल. रिमाइंडर काय ते बघू आपण 108 प्लस 24. आता 108 इंटू एक्स 108 प्लस इंटू मायनस मायनस 4 8 जा 32 4 0 0 प्लस 3 4 1 जा 4. साइन चेंज कॅन्सल म्हणजे किती येते 456 इज द रिमाइंडर. जसं आपण आता डिव्हिजन करत असतो तर हा काय असेल हा असेल टोटल पार्ट कोशंट. हा असेल कोशंट दिस डिवायझर डिव्हिडंड अँड रिमाइंडर. तर नेक्स्ट आहे नेक्स्ट मेथड कोणती आहे सिंथेटिक डिव्हिजन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.